मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता पहिली या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 14 चांगल्या सवयी या पाठाचा अभ्यास करणार आहोत। मुलांनो, चांगल्या सवयी या पाठामध्ये आपण एका आईची आणि मुलाची छोटीशी गोष्ट पाहणार आहोत। मुलांनो, या ठिकाणी दिलेले चित्र पहा। या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे? या चित्रामध्ये एक मुलगा आहे। त्या मुलाचं नाव आहे सोनू आणि त्या मुलाचा एक डॉगी आहे, एक कुत्रा आहे आणि त्या कुत्र्याचं नाव आहे मोती। या ठिकाणी पहिल्या चित्रामध्ये सोनू मोतीसोबत बागेमध्ये खेळत आहेत। सोनूच्या हातामध्ये एक लाल रंगाची रिंग आहे। ती रिंग तो फेकत आहे आणि मोतीला म्हणत आहे की ही रिंग तू पकड। आणि अशा पद्धतीने मोती आणि सोनू खूप छान पद्धतीने बागेत खेळत असतात। तेवढ्यात सोनूच्या जेवणाची वेळ होते। आई सोनूला जेवणासाठी बोलवायला येते। बघा, या दुसऱ्या चित्रामध्ये सोनूची आई सोनूला जेवायला बोलवत आहे। सोनू, जेवायला चल। मोतीसोबत बागेमध्ये खेळून सोनूला सुद्धा भूक लागलेली असते। आईने आवाज दिल्याबरोबर सोनू, आई मी आलो असे म्हणत घरामध्ये येतो। त्याला खूप भूक लागलेली असते। तो खेळून आल्यानंतर तसाच घाईघाईने जेवायला बसतो। हात न धुताच जेवायला बसल्यामुळे आई सोनूला ओरडते, अरे हात तरी धु। परंतु सोनूला कळतच नाहीये की आई आपल्याला हात का धुवायला लावते। म्हणून तो निरागसपणे आईला म्हणतो, अगं मी तर मोती बरोबर खेळत होतो, मग कशाला हात धुवायचे। सोनूला त्याचे हात एकदम स्वच्छच दिसत असतात। त्याला वाटतं की माझ्या हाताला तर काहीही लागलेलं नाहीये, मग आई मला का सारखे हात धुवायला लावतीये। त्यावरती आई सोनूला अगदी सोप्या भाषेत सांगते, अरे मोतीच्या अंगावरचे बारीक केस, धूळ व जंतू लागतात ना हातांना। मुलांनो, आपल्याला बरेचदा आपले हात वरून स्वच्छच दिसतात। आपल्याला असं वाटतं की आपल्या हातांना काय लागलंय, मग कशाला हात धुवायचे, आणि आपण हात न धुताच तसेच अन्नपदार्थ त्या हातांनी खातो। पण आपल्या हातांना बरेचदा आपल्या डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म जंतू असतात। प्राण्यांचे केस, प्राण्यांबरोबर जर तुम्ही खेळत असाल तर त्या प्राण्यांचे केस, धूळ हाताला चिकटलेली असते आणि ते आपल्याला सहसा डोळ्यांनी दिसत नाही। आणि आपण हात न धुता तसंच जेवण केलं तर ते आपल्या पोटात जाऊ शकतात आणि आपण आजारी पडू शकतो। त्यामुळे जेवणाआधी नेहमी हात स्वच्छ धुतले पाहिजे। काहीही खाण्याआधी आपले हात स्वच्छ धुवूनच आपण अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत। आईने सांगितल्याबरोबर सोनू आईला म्हणतो, आई आलोच मी साबणाने हात धुवून। सोनू खरंच खूप हुशार आहे। त्याला आईचे बोलणे पटते आणि तो फक्त पाण्यानेच हात नाही धुत तर साबण लावून हात स्वच्छ धुतो। त्याला समजते की फक्त पाण्याने हात धुवून आपले हात स्वच्छ होणार नाही, तर साबण लावून आपण हात धुतले तर हातावरचे सगळे जंतू आणि धूळ निघून जाईल आणि मग तो स्वच्छ हात धुतो। मुलांनो, आपण सर्वांनीच सोनूसारख्या स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत। बाहेरून खेळून आल्यानंतर किंवा जेवायला बसण्याआधी साबण लावून आपण आपले हात स्वच्छ धुण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे। मुलांनो, या पाठामध्ये आपण काय काय पाहिलं ते आपण परत एकदा पाहूयात। आपण सर्वप्रथम पाहिलं की सोनू मोतीसोबत बागेत
खेळत असतो. थोड्या वेळानंतर आई त्याला जेवायला बोलवते. भूक लागल्यामुळे सोनू पळतच जेवायला जातो आणि लगेचच जेवायला बसतो. ते पाहून आई त्याला ओरडते, अरे हात तरी धु. सोनू आईला म्हणतो की माझे हात तर स्वच्छच आहेत, मग कशाला हात धुवायचे. आई त्याला अतिशय सोप्या शब्दात समजून सांगते की अरे मोतीच्या अंगावरचे बारीक केस, धूळ व जंतू लागतात ना हातांना. आणि सोनूला लगेचच समजते आणि तो साबण लावून त्याचे हात स्वच्छ धुतो. मुलांनो, आई आणि मुलगा या दोघांच्या चित्रकथेतून आपण स्वच्छतेची एक महत्त्वाची आणि चांगली सवय शिकलो आहोत. या पाठाखाली दिलेले प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 1. बाहेरून घरात आल्यानंतर तुम्ही हात पाय धुता का? मुलांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फक्त सांगायचं आहे. तर ह्याचं उत्तर आहे की होय, बाहेरून घरात आल्यानंतर आम्ही हात पाय स्वच्छ धुतो आणि सर्वांनी धुतले सुद्धा पाहिजे. प्रश्न क्रमांक 2. स्वच्छतेच्या चांगल्या सवयी सांग. स्वच्छतेच्या सवयी आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. दररोज रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे, दररोज सकाळी उठल्यानंतर स्वच्छ ब्रश करणे, बाहेरून खेळून आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुणे, दररोज स्वच्छ अंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, मोठ्यांचा आदर करणे, वेळेवर जेवण करणे, अशा चांगल्या सवयी आपण सांगू शकतो. मुलांनो, तुम्हाला सोनू आणि सोनूच्या आईची गोष्ट नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.